इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर आता इराणने सुद्धा जे आहे ते प्रत्युत्तर देण्यासाठी सुरुवात केली आहे। नक्कीच हा या युद्धाचा भडका जे आहे ते जागतिक स्तरावर पडू शकतो आणि त्याचा फटका जे आहे ते भारताला सुद्धा बसू शकतो का, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, जी काही युद्धाची आज आग पेटल्या गेलेली आहे, काय वाटतं मला याचा परिणाम जागतिक स्तरावर होईल, त्याचबरोबर भारताला कशा पद्धतीने याचा फटका बसू शकतो? जागतिक स्तरावर याचा परिणाम नक्कीच होणार आहे, कारण हर्मुझची खाडी बंद झालेली आहे। तिथनं कुठल्याही प्रकारचं तेल UAEकडनं, अमेरिकेकडनं, आपला इराणकडनं येऊ शकणार नाही। त्याचप्रमाणे सुएझ कॅनल बंद झाल्यामुळे कतारकडनं, सौदी अरेबकडनं येणारं तेलसुद्धा बंद होईल आहे। आपल्यावर तेलाचा परिणाम होणार नाही, कारण आपल्याकडे पुरेसा साठा आहे। आणि दुसरं म्हणजे रशिया आपल्याला एक पायावर तयार आहे तेल द्यायला, आणि रशियाचं तेल जे आहे ते दक्षिण चीन समुद्राकडनं मलक्काच्या सामुद्रधुनीहून आपल्याकडे येतं, त्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही। पण आपली आयात निर्यात जी आहे ती नक्कीच महाग होईल। आपल्यावर नाही परिणाम झाला तरी आयात निर्यातीवर होईल। आपली जी फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होईल। आपले जे लोक तिथे काम करतात आहेत, कारण बहरीनमध्ये हल्ला झालेला आहे, दोहामध्ये हल्ला झालेला आहे, मध्य पूर्वेच्या 7 देशांमध्ये हल्ला झालेला आहे। तिथे अनेक जवळपास 80 लाखाच्या वर आपले लोक तिथे कार्यरत आहेत, त्यांना नुकसान होईल आहे। आपले लोक तिथे नोकऱ्या करतात आहेत, शिकायकरता गेले आहेत, त्याच्यावर परिणाम होईल आहे। त्यामुळे जरी आर्थिक परिणाम झाला नाही तरी सामाजिक परिणाम आपल्यावर नक्की होईल, यात शंकाच नाही आहे। सर, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावरनं परतले, त्यानंतर हा युद्धाचा जो आहे तो भडका उडला, याकडे तुम्ही कसं पाहता? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे, कारण मोदी आल्यानंतर 2च दिवसानंतर हे युद्ध सुरू झालेलं आहे। त्यामुळे मोदींना कल्पना असेल की नाही हे सगळ्यांच्या मनात येतं, पण नसणार, कारण इस्रायली लोक इतके पक्के आहेत की त्यांनी कोणालाही सांगितलं नसेल, त्यांच्या अपोजिशनलासुद्धा माहिती नसणार की इस्रायल अटॅक करणार आहे किंवा अमेरिका अटॅक करणार आहे। हे असं असतं की हे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस असतात, त्याच्यामधनं आम्ही आकलन करतो की युद्ध होणार आहे का नाही। त्यामुळे सगळ्यांना असंच वाटत होतं की काही दिवस अजून वाटाघाटी किंवा चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहील आणि नंतर मग इराण नांगी टाकेल, पण इराणने तसं केलेलं दिसत नाही आहे। खरं पाहायला गेलं तर तेल मोठ्या प्रमाणात आपण इराणकडनं खरेदी करत असतो, त्यामुळे आता नक्कीच हा जो युद्ध होता, या युद्धामुळे जे आहे ते आपल्या देशामध्ये सुद्धा तेलाचे दर किंवा इतरही दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणे शक्य नाही। तेलाचे दर आपल्या इकडे फारसे वाढणार नाहीत, कारण जसं मी आत्ताच सांगितलं की रशिया आपल्याला तेल द्यायला तयार आहे, आणि आपण रशियाकडनं तेल आधी पण घेत होतो। आणि तेल आपण जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं आणि रशियावर सँक्शन्स आलेत अमेरिकेचे, तेव्हा आपण बऱ्याच प्रमाणामध्ये तेल इकठ्ठा करून ठेवलेलं आहे। त्यामुळे येत्या 3-4 महिन्यात तरी आपल्या इथे तेलाचे भाव वाढतील असं मला वाटत नाही। महागाईचा फटका कोणत्या व्यवहार? सर, एकूणच जर पाहायला गेलं तर जो काही युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे जे आहे ते कोणत्या व्यवहारावरती जे आहे ते महागाईचा फटका बसण्याची चिन्हे तुम्हाला सध्या दिसून येते? आपल्याला फटका बसेल आहे, पण सामान्य माणसाला त्याचा फटका नाही बसणार, कारण महागाई वाढणार नाही। आपल्या इथे तेल भरपूर आहे आणि रशिया एका पायावर आपल्याला तेल द्यायला तयार आहे, मी मगाशीच सांगितलं। त्यामुळे तेलाची आपल्याला किल्लत येणार नाही, पण आपली जी आयात निर्यात आहे त्याच्यावर फटका बसेल आहे। आपल्याकडे जी फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ आहे ती कमी होईल किंवा ती आहे तिथे जाईल, वाढणार नाही। आणि मुख्य म्हणजे आपले जे लोक तिथे मध्य पूर्वेत काम करतात आहेत त्या लोकांना याची झळ लागेल, यामध्ये शंकाच नाही आहे। सर, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने इस्रायलला अमेरिकाचा थेट जे सहकार्य दिसून येत आहे, तुम्हाला काय वाटतं इराणच्या पाठीशी कोणते देश समोर जाईल? सध्या भारत तरी तटस्थ भूमिकेमध्ये दिसून येतो। भारत हा तटस्थ भूमिकेमध्ये जाईल, कारण आपल्याला इराणची पण गरज आहे। आपलं 4 बंद तिथे आहे, आपल्या युरेशियन कंट्रीजला जाणारा नॉर्थ कॉरिडॉर जो आहे तो तिथेच आहे। त्याच्यानंतर अमेरिकेची आपल्याला गरज आहे, कारण आपण त्यांच्याशी करार केलेले आहेत। आपल्याला युरोपची गरज आहे। त्यामुळे आपण जसं रशिया युक्रेन युद्धात तटस्थ राहिलो तसेच आपण या युद्धातही राहू, असं माझं मत आहे। खूप खूप धन्यवाद सर। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।